नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या या आसना नदीवर। आपण पाहू शकतो की आसना नदी देखील तुडुंब भरून वाहत आहे। आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। गोदावरी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। गोदावरी नदीवर असलेल्या विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या विष्णुपुरी धरणातून जवळपास 2.5 लाख क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीला देखील मोठा पूर आलेला आहे। त्यासोबत आसना आणि इतर नद्यांना देखील मोठा पूर आलेला आहे। गोदावरी नदीचं पुराचं पाणी जे आहे ते अनेकांच्या आता घरात शिरण्यास सुरुवात झालेला आहे। शनी मंदिरात देखील गोदावरी नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे। हे आसना नदी आहे। आसना नदी संपूर्ण पात्र आपण पाहू शकतो की संपूर्ण या नदीचं पाणी जे आहे ते शेतामध्ये शिरलेलं आहे। शेती पिकाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर मागील 1 महिना उलटला तरी पावसाचं थैमान नांदेड जिल्ह्यात अजून देखील आहे आणि या पावसामुळे आणि या पूर परिस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते आता विस्कळीत होताना दिसत आहे आणि शेती पिकाचं प्रचंड नुकसान या पुरामुळे आणि या पावसामुळे झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकता। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, आसना नदी, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।